क्लोजअप एकदम दाखवा. इथं सगळी माती आहे, इथं खाली हे बघा, सगळी माती आहे, टोटली माती आहे, हाताने निघत आहे, हे पूर्णपणे हाताने निघत आहे. आणि हे बेस आहे, आता कॉन्क्रीटचा बेस आहे, हे दाखवली लावली होती मग कंत्राटदारानं, हे बघा. आणि इथं हे बघा, हे बघा काळीची माती तेव्हा ती काळी माती, हे सगळे काळी माती हाताने काढा ना, हाताने काढा. हाताने सुद्धा निघते. हे बघा, मी बीड तालुक्यातील पिंपळनेर गावाच्या एका नदीमध्ये उभा आहे. मागच्या काही दिवसांपासून आपल्याला बोगस कामाचे जे काही प्रकरणं पुढे येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मध्यंतरीच्या काळामध्ये केज तालुक्यातील एक व्हिडिओ आपण पाहिला, संपूर्ण राज्यभर तो व्हिडिओ गेला. तो बोगस पुलाच्या कामाचा व्हिडिओ होता आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं की बीडमध्ये काय होतं. तुम्ही नेहमी म्हणत असता की बीडची बदनामी करू नका. बीडची बदनामी करायची अजिबात इच्छा नाही आहे, हेतू नाही आहे. बीडचं चांगल्या पद्धतीचं नाव पुढे यावं आणि जे काही दुष्काळी जिल्हा, जे काही ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जावा, हे नाव पुसून जावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. मात्र इथले काही भ्रष्ट कंत्राटदार आणि इथले काही जिल्ह्यातले भ्रष्ट अधिकारी हे नाव पुसूच देत नाहीत, अशी एकंदरीत कंडिशन जी आहे तिकडे आपल्याला पाहायला मिळते. माझ्या पाठीमागे असलेला हा एक बंधारा आहे आणि हा बंधारा जो आहे तो 1,20,00,000 रुपयांचा हा बंधारा आहे. आणि या बंधाऱ्याला बांधत असताना काय कंडिशन्स वापरल्या आहेत, काय कंत्राटदाराला नियमावली होती आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पाहायला गेलं तर फार संताप व्यक्त करावा वाटतो अशी परिस्थिती आहे. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि पुन्हा एकदा तक्रारदारांनी मला इथं बोलवलं की बाबा हा सगळा प्रकार नेमका काय आहे हे तुम्हाला मी दाखवतो. कशा प्रकारचं काम झालं आहे. 2024 साली आपण जर पाहिलं, कॅमेरामॅनला विनंती करतो की क्लोजअप एकदम दाखवा. इथं सगळी माती आहे, इथं खाली हे बघा, सगळी माती आहे, टोटली माती आहे, हाताने निघत आहे, हे पूर्णपणे हाताने निघत आहे. आणि हे बेस आहे, आता कॉन्क्रीटचा बेस आहे, हे दाखवा, हे हाताने निघतं, एकदम हाताने निघतं. हे कॉन्क्रीटचा बेस आहे, ही काळी माती. आणि याच्यामध्ये फार संताप व्यक्त करणारी गोष्ट काय माहिती आहे का, याच्यामध्ये काळी माती बेसमध्ये हे जे काही कॉन्क्रीट असतं याच्यामध्ये ही काळी माती दिसते. बरोबर दिसली तुम्हाला ही काळी माती, ही काळी माती आहे, ह्याच्यामधून निघते, ती अक्षरशः निघते. याच्यामधून आपण उकळून जर काढलं तर ही काळी माती निघते. म्हणजे कंत्राटदारानं सिमेंट टाकलं नाही, वाळू टाकली नाही, खडी टाकली नाही, चक्क याच्यामध्ये काळी माती टाकली. जी काही जमिनीतली काळी माती असते ना, ती काळी माती इथं कंत्राटदारानं टाकली. 1,20,00,000 रुपयांचा हा बंधारा आहे. आणि हे बघा, म्हणजे एकाच दुसरा नाही आहे, तो मोठे दगड आहेत. म्हणजे ढेकळं जे असतात ना, ढेकळं आमच्याकडे मराठवाड्यामध्ये ढेकळं म्हणतात त्याला, ह्या काळ्या मातीला, ते ढेकळं ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. कंत्राटदारानं किती म्हणून खावं अशी ही सगळी परिस्थिती इथं दिसते. इकडं आपण पाहतो, इथं हा इथं जे आहे ना, तर इथं सुद्धा हे दगड, आपण हे माती काळी मातीचे ढेकळ आहे. इथं काळी मातीचे ढेकळ आहे, हा सुद्धा एक ढेकळ आहे. दुसरा मी या ठिकाणी पॉइंट दाखवतो तुम्हाला, कॅमेरामॅनला विनंती आहे, इकडे दाखवा. हे जे काही पॅचेस आहेत ना, हे पॅचेस तुम्हाला या बांधकामामध्ये याच्यामध्ये काहीतरी फरक जाणवत असेल. क्लोजअप इथे या बांधकामात दोन्ही काय फरक जाणवत असेल तुम्हाला. मला वाटतं कंत्राटदारानं तक्रार जेव्हा दाखल झाली त्याच्यानंतर ही डागडुजी केली असावी, सगळं पुसलं असावं. आणि ह्या सिमेंटमध्ये ह्याच्यात फरक आहे. हे सिमेंट मजबूत लावलं, कुठलं, हे सिमेंट मजबूत आहे, निघत नाही, मजबूत आहे. याच्याच बाजूला जर आपण ठोकलं तर इथली खडी पूर्णपणे निघते. हे पहा, एकदम माती. आणि इथं काय कंत्राटदाराला टर्म्स अँड कंडिशन्स लावल्या होत्या प्रशासनानं, इथले जे काही अभियंता जे आहेत त्यांनी काय नेमकं लावलं होतं हे मी इथून विचारतोय. काय तुम्हाला नियमावली लावली होती मग कंत्राटदारानं, हे बघा. आणि इथं हे बघा, हे बघा, काळीची माती तेव्हा ती काळी माती, हे सगळे काळी माती, हाताने काढा ना, हाताने काढा. हाताने सुद्धा निघते. हे बघा, काळी मातीचे ढेकळं, हे बघा, हे बघा, ह्यात काय टाकले हे तर काय दिसतंय, काय कळतच नाही. इथं दगड आहे, दगड पिठाचा दगड आहे, जो काही ह्याचा असतो पूर्णपणे काळीची माती. हे सगळं काळी माती, ही तर काळीची माती आहे. हे बघा, ही काळी माती, हे बघा, ही काळी माती आहे.
आणि हे दगड आहेत. हे तुम्ही म्हणाल हे कसं काय पडतंय, मी तुम्हाला ह्याचं कंडिशन सांगतो, ह्याची परिस्थिती सांगतो तुम्हाला. का पडतं खाली हे. आता माझे वडील मिस्त्री आहेत, मला फार चांगल्या पद्धतीने प्लास्टर करता येतं, बांधकाम सुद्धा करता येतं, वळिंब लावून बांधकाम करता येतं. मला क्वालिटी सिमेंटची सगळी जाणीव आहे. मी जरी पत्रकार असलो तरी मी पूर्वी काम केलं. वडील माझे कंत्राटदार होते, मिस्त्री होते, मला सगळं माहित आहे. हे पांढरं कशामुळे झालं माहिती आहे तुम्हाला? याच्यामध्ये जे काही सिमेंट असतं, सिमेंट वापरलं मात्र वाळू जी आहे ती मातीयुक्त वापरली. त्यामुळे सिमेंटनं काय केलं की सिमेंटनं त्याचं कामच केलं नाही. मातीनं सिमेंटचं कामच करू दिलं नाही. जे पॅक व्हायचं होतं ते होऊच शकलं नाही. तुम्ही म्हणाले तर पाणी मारलं नसेल, पाण्यात सुद्धा विषय नाही. आता ही कंडिशन अशी आहे माहितीये का, इथं जर पाऊस पडत गेला ना तर हा बंधारा वाहून जाऊ शकतो. आता जरी वाहून गेला नाही तर ह्याची जी काही झीज आहे आता ती कायम होत राहणार आहे. आता हे तुम्हाला दिसत असेल, रफ झालंय ना, हे सगळं रफ झालंय, ह्याची पूर्णपणे झीज झाली. पूर्णपणे ह्याच्यामध्ये माती पूर्णपणे ते हाताने निघते आहे. म्हणजे ही फार कंडिशन वाईट आहे. 1,20,00,000 रुपयांचा हा बंधारा आहे आणि मला वाटतं कंत्राटदारानं हा काही हजारांमध्ये केलाय की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. इथं काही स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलं, म्हणजे जेव्हा काम सुरू होतं ते समोर येऊ शकत नाहीत, काही कंत्राटदाराच्या भीतीपोटी किंवा मग काही वेगळ्या कारणांमुळे, इथल्या राजकीय दबावामुळे ते लोक पुढे येऊ शकत नाहीत. मात्र काही लोकांनी असं सांगितलं की चक्क दगड आणून टाकलीत सिमेंटचं काम चालू असताना. हे जे काही भराव असतो याच्यामध्ये चक्क दगड आणून टाकलेत असं सांगितलं गेलं. इथं आपण जर पाहिलं तर काय फिनिशिंग आहे याची, आणखी तुम्हाला एकदा दाखवतो काय फिनिशिंग आहे याची. हे पहा काय फिनिशिंग आहे. हे दगड हाताने निघत आहे, हे पूर्ण हाताने निघत आहे. काय फिनिशिंग आहे याची, पूर्णपणे हाताने सिमेंट निघत आहे. हे आणि काम तुम्ही म्हणाल 10 वर्ष झालंय, काम 10 वर्ष झालेलं नाहीये, कामाला 1-1.5 वर्ष झालंय. हे पूर्णपणे निघतं हाताने, पूर्ण हाताने निघतं. आणि इकडे जर आपण पाहिलं तर हा बंधारा इकडे बांधलेला आहे. हे दगड जे आहेत आपल्याला इथे दिसतं. हे बघा आता तुम्हाला दाखवतो इथं काय आहे. हे जे आहे ना हे सिमेंट नाहीये, हे कॉन्क्रीट नाही, हे मध्ये दगड टाकले त्यांनी दगड. हे बघा हे मध्ये दगड आहेत, चक्क दिसतंय. मध्ये हे जे टाकलंय ना ते हे मध्ये दगड आहे आणि सिमेंट दगडाला सोडल्यामुळं ही इथं जे आहे गॅप पडला इथं. हे बघा हे दगड आहे. अशाच पद्धतीनं यांनी सगळीकडे दगड टाकलेत असं इथले स्थानिक शेतकरी सांगतात. मात्र शेतकरी बोलायला पुढे येणार नाहीत. प्रशासनाचे अधिकारी 2-2 वर्ष तक्रार करून सुद्धा काहीच पुढे बोलत नाहीत किंवा बोलायला पुढे येत नाहीत. अत्यंत वाईट आणि संतापजनक हा सगळा प्रकार आहे. तुम्ही जर पाहायला गेलं तर हे 1,20,00,000 रुपयांचं काम आहे. हे काम कशासाठी केलं आहे? हा बंधारा केला, पाणी अडवलं, इथली जमीन जी आहे ती ओली फकाली येऊ शकते, इथल्या शेतकऱ्यांना इथला फायदा होऊ शकतो, हा जो परिसर आहे तो सुजलाम सुफलाम होऊ शकतो. यासाठी शासनाने 1,20,00,000 रुपये दिलेले आहेत. कंत्राटदाराला गिळून टाकण्यासाठी नाही. कंत्राटदाराला कोणाचा अभय आहे, कोणाच्या मेहरबानीनं कंत्राटदारानं हे सगळं खाऊन टाकलंय. प्रशासनाचे अधिकारी अभियंता हे नेमके काय करत होते? प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शासनाचा पगार घेतला, मात्र कंत्राटदाराची दलाली केली आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कंत्राटदाराकडे तक्रार देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. माझ्यासोबत तक्रारदार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेतो की त्यांची नेमकी भूमिका आहे आणि त्यांनी काय तक्रार केली होती विचारतो एकदा. इथे या, कोणत्या वर्षी तुम्ही तक्रार केली होती आणि त्याच्यानंतर काय तुम्हाला प्रतिसाद मिळाला? कोणत्या वर्षी तक्रार केली होती? मी 2024 ला ह्याची तक्रार केली, 19/9/2024 ला. तिथून त्यांना संबंधित मृद व जलसंधारण ऑफिसला 3 वेळेस मी स्मरणपत्र दिले. जवळपास 2-3 महिन्याच्या अंतरानं 3 स्मरणपत्र दिले किंवा ह्या कामाची गुणनियंत्रण दक्षता विभागाकडून जी ह्याची सखोल चौकशी करण्यात यावी. तर गेल्या 10/7/2026 ला जे प्रादेशिक गुणनियंत्रण दक्षता पथक संभाजीनगर हे येऊन त्यांनी तातुरमतून नुसती पाहणी केली आणि पाहणी करून निघून गेले. कोणत्या तारखेला आले होते ते? 10/7/2026. आता म्हणजे 8-10 दिवस झाले. माझ्या लक्षात आलं की हे सुद्धा पथक सदरील कॉन्ट्रॅक्टरच्या संलग्नतानं किंवा त्यांच्या दबावाखाली येऊन नुसती पाहणी करून गेलंय का. तर मी त्यांना इथं सांगितलं की माझी जी तक्रार आहे की ह्याच्यामध्ये जवळपास 40 ते 50 ट्रॅक्टर डबर टाकलेलं आहे, ह्याची कोर टेस्ट घ्या, ह्याचा काय जी खर्च असेल
तो मी शासनाला तुम्हाला भरायला तयार आहे, याची कोर टेस्ट घ्या जी आणि कोर टेस्ट करून मला रिझल्ट मला हे द्या, अच्छा. तुमचा जी काय पंचनामा असेल जे काय काय त्यांचं रिएक्शन होतं मग नंतर? काय ते आले, विचारणा केली, हे सगळं बघितलं हं. आणि निघून गेले. काय प्रतिसाद आहे? तुम्हाला वाटतं का की ते कारवाई करतील? आता तुम्ही 2024 पासून तक्रारी करताय, हो. अनेक स्मरणपत्र सुद्धा दिले असं तुम्ही सांगितलं. हो. आता त्याच्यावर फक्त येऊन तपासणी करून गेलेत. आता काय तपासणी- आशा आहे तुम्हाला इथून पुढे करतील कारवाई? नाही, त्यांनी जी काय वस्तुस्थिती आहे, आता प्रत्यक्ष त्यांना मी मातीचे डबे जे प्रत्येक याच्यामध्ये जी वाळूच वापरली नाही, सदळील नदीची JCB उचलून वाळू वापरलेली, म्हणजे माती याच वाळू वाळूची यांनी अत्यंत वापरलेली. दर्जाहीन वाळू जी आहे ती टाकली. दर्जाहीन हाताने निघतं हो. हां. कॉन्क्रीट हे हाताने निघा लागले, हाताने निघत का हे? हम्म, 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 हा? हम्म. त्याच्यामुळं हे एकदम बोगस बंधारा झालाय. मी परवा 22 तारखेला परत सगळ्या ऑफिसला हम्म. मी रिटर्न तक्रार दिली की सदरील प्रादेशिक गुन्हा नियंत्रण दक्षता विभाग संभाजीनगर हे आले असता त्यांनी जी माझी तक्रार होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी माझी चौकशी केली नाही. त्यांना जी वारंवार सांगत होतो की तुम्ही कोर टेस्ट घ्या, त्यांनी कोर टेस्ट न घेता वरच्यावरी त्यांनी पाहणी केली आणि निघून गेले. या कामाची जी काही क्वालिटी आहे ही जर पाहिली तर आपण संशयाची सुई नुसत्या भ्रष्टाचार अधिकाऱ्यांवर नाही, तिथला कंत्राटदार आहे जे कोणी कुठलं कन्स्ट्रक्शन कुठली एजन्सी आहे काय नाव आहे तुम्हाला माहिती आहे? ही आई कंस्ट्रक्शन उगल मुगले म्हणून आहे, केस तालुक्यातलं अच्छा. वडमावलीचे अच्छा अच्छा अच्छा. देवगाव वडमावली स्थित. तुम्ही या कंत्राटदाराची तक्रार करणार आहात का? आता अशी आम्ही अनेक प्रकरणं पाहिली, ते पत्रकार म्हणून मी पाहिलं की असे बोगस कामं निदर्शनास आल्यानंतर त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येतं. अशी काही मागणी तुम्ही करणार आहात नाही, का नाही. प्रशासनाला? तसली काय मागणी नाही. मी पारदर्शकता आहे जी जनतेसमोर कसं करायचं? हे कोणी असं जर कंत्राटदार त्याला असं सोडून दिलं तर? त्याचं जी देयक दिलेलं आहे 40% मला वाटतं काहीतरी देयक दिलेलं आहे त्यांना, ते देयक शासनानं वसूल करून शासन दरबारी जमा करून उर्वरित देयक न देता संबंधित एजन्सीला काळ्या यादीमध्ये टाकून त्याच्यावर योग्य ते कारवाई करावी हे माझं म्हणणं आहे. तेच की मग त्याची तुमची जी रक्कम किती रक्कम दिली त्यांना? 40%. म्हणजे शासनाने त्यांना 50% का 40% काहीतरी दिलेली रक्कम. अच्छा. हा, हा, उर्वरित रक्कम देऊ नये असं तुमचं म्हणणं आहे? उर्वरित रक्कम देण्यात येऊन जी दिलेली आहे ती जमा करून घ्यावा त्यांच्याकडून आणि त्यांना काळ्या यादीमध्ये टाकून की भविष्य काळामध्ये असले बोगस त्या एजन्सीनं कामं करू नयेत म्हणून त्यांना एक सबक म्हणून त्यांना काळ्या यादीमध्ये टाकावं आणि योग्य ते कारवाई करावी त्यांची. तुम्ही सत्तेमध्ये आहात, काय तुमचा पाठपुरावा असणार आहे आणि हे सगळं मागणी करण्यासाठी तुमची जी मागणी आहे हे पुरवण्यासाठी काय पाठपुरावा करणार आहे तुम्ही? काय आता मी जे दिलेलं आहे त्यांना सगळं पूर्ण निदर्शनात आणून दिलंय. मी आमदाराच्या कानावर घातलं, स्थानिक आमच्या गेवराई मतदारसंघाचे आमदार विजय शेपटी त्यांच्या सुद्धा कानावर घातलंय. त्यांनी सुद्धा एक संबंधित अधिकाऱ्यांना एक पत्र दिलं की ह्याची सखोल चौकशी करण्यात यावी म्हणून. मी बी पाठपुरावा त्यांचा करतोय. जी. पण आता कुठपर्यंत यश येत आहे? आता काय अधिकारी समन्वय करून काही चिरीमिरी घेऊन काही उलट सुलट रिपोर्ट देतात का काय ह्याची मला भीती वाटते. आता पाऊस तर येऊन गेलाय, मला वाटतं या पावसाळ्यात एकदा पाणी येऊन गेलंय, मग पाणी अडवलं का नाही? दरवाजे बसवलेत काम अपुरं पाणी आहे का? गेल्या वर्षी अडवलं होतं. पाणी अडवलं तर साईटनं आहे ना, साईटनं पूर्ण पाणी पास झाले. अच्छा. हा, कारण ही जी बंड जी वाहवलंय का जी जी. त्याच्या पाठीमागून साईडचे जे बंधाऱ्याच्या साईडचे जे भिंती आहेत त्याच्या पाठीमागून पाणी पुढे गेलंय आणि खालून उकळी निघत आहेत बंधारा कोंड्यावर. कंत्राटदारांना पुढच्या उद्देशानं किंवा बंधारा वाहून जाऊ नये किंवा आणखी काही परिणाम उडवू नये म्हणून पाणी अडवलं नाही का काय? नाही, पाणी अर्ध अडवलं होतं त्यांनी. पाणी अडवलं सोडून होतं. दिलं. हा, नाही आटलंच होतं ना पाणी, कारण जास्त दिवस टिकलंच नाही, कारण पर्क्युलेशन झालं, ते अच्छा अच्छा. लिकेज झालं. मला पाणी अडवायचं नसेल तर बंधारा कशासाठी बांधला मग? आता ते त्यांनाच माहिती. आता ते कसं आहे, त्यांनी स्वतःची खिशे भरण्यासाठी बांधला का खरंच शेतकऱ्यांसाठी पाणी पुरवठा ह्याच्यासाठी बांधला हे काही मी सांगू शकत नाही. कारण ह्याच्या कामाच्या क्वालिटीवर तर असं वाटतं की त्यांनी थातुरमतुर अधिकाऱ्याला संमत करून त्यांनी पैसे कमवण्यासाठीच हा बंधारा बांधलेला आहे. हे शेतकऱ्यांच्यासाठी बंधारा बांधलेलाच नाही. खूप धन्यवाद. तर हा सगळा प्रकार आहे आणि मी जे दाखवलं तुम्हाला हे फार संतापजनक आहे. म्हणजे प्रशासनानं 1,20,00,000 रुपये दिले शेतकऱ्यांचे पाणी अडवण्यासाठी, त्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावं, काय अनेक शासनाचे जे काही ध्येय धोरण आहेत यासाठी ही योजना जी आहे ती राबवली होती. मात्र इकडं योजना राबवली खरी, कंत्राटदारानं अर्ध्या अधिक
संख्येमधली जी आहे ती गिळून खाऊन टाकलेली आहे. फार संतापजनक हा सगळा प्रकार आहे. आणि हा बंधारा आता पाणी अडवलं नाहीये, पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस नाहीये समजू शकतो आपण, पण आता पावसाळा नसला तरी पाणी अडवलेलं नाहीये. त्यामुळे बंधारा नेमका बांधला कशासाठी? पैसे खाण्यासाठी बांधलाय काही? मंजुरीच कंत्राटदाराच्या अगोदर कुणीतरी इथं मस्तपैकी ह्या सगळ्या गोष्टी करून खाण्यासाठी आणली होती आणि आपण पूर्वनियोजित होतं हे सगळं, आणायचा बंधारा आणि असंच कुठला तरी थातूरमातूर करायचं आणि पैसे खिशात टाकायचे, असं सगळं होतं का? हे आता येणाऱ्या काळामध्ये बाहेर येईल असं वाटतं, कारण तशी तक्रार केलेली आणि पाठपुरावा सुद्धा करणार आहेत असं त्यांनी सांगितलं. या सगळ्या गोष्टीला जबाबदार नेमकं कोण आहे, याच्यावर कोण कारवाई करणार आहे हे आपण एकदा पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर या विभागाचे पाटबंधारे विभागाचे असतील, या सगळ्या अधिकाऱ्यांनी या कंत्राटदाराला कशाच्या जोरावर सूट दिली, का त्यांना पाठबळ दिलं, का त्यांना पाठीशी घातलं, का त्यांनी येऊन इथं पाहिलं नाही, असा प्रश्न उपस्थित होतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यावर नेमकी काय कारवाई केली जाते? जसं त्यांनी म्हटलं, पुढची 50% रक्कम जी आहे ती अडवली जाते का खरंच, आणि कंत्राटदाराकडून पुन्हा एकदा हे नव्यानं काम करून घेतलं जातं का, हे आता पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.